आता एक दुःखद बातमी आहे। पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। आज पहाटे सुरेश कलमाडी यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून सुरेश कलमाडी यांची तब्येत बिघडलेली होती। पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये सुरेश कलमाडी यांच्यावरती उपचार सुरू होते। तर आज दुपारी सुरेश कलमाडी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रेवती, तुझ्या खरं तर अत्यंत दुःखद अशी ही घटना घडलेली आहे, जिकडे पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। पहाटे 2च्या सुमारास त्यांनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरेश कलमाडी यांची तब्येत खालवलेली होती। शेवटचे ते पुणे फेस्टिवलला दिसून आलेले होते, मात्र त्यानंतर वयोवृद्ध झाल्याने ते कधीच दिसून आले नाहीत। ते सुद्धा 7 ते 8 वर्षांनंतर खरं तर ते पब्लिक इव्हेंटला एका दिसून आलेले होते। आज दुपारी 2 पर्यंत त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। तर 3:30च्या सुमारास पुणे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे होणार आहेत। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर आज दुपारी सुरेश कलमाडी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय।